रामकृष्ण हरी सर्वांना. आज दिनांक 3 जुलै 2026 वार आहे शुक्रवार. आज संकष्टी आहे. प्रथम आपण गणपती बाप्पांना नमस्कार करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. त्या आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वर आहे. आपण कालपर्यंत 413व्या अध्यायातील 400 ओव्या वाचल्या होत्या. आता इथे जर पाहिलं तर आपली अजून आतापर्यंत आपण जेवढी ज्ञानेश्वरी वाचली तेवढी परत पुढे आपल्याला वाचायची. म्हणजे आता आपण ज्ञानेश्वरीच्या मध्यात आलोय. देते 2 मिनिटं थांबा. तर आता पुढचा मी जस्ट बघितलं 18 अध्याय कुठे म्हणजे संपतो आज. तर बरोबर 400-450 पान आहेत अजून माऊलींचे. ठीक आहे. अध्याय 13वा ओवी क्रमांक 400. ऐसे प्रेमाचे निथावे ध्यानाचे ध्यानाते प्रसवे पूर्ण सिंधू हेलावे फुटती जैसे किंबहुना या परी श्री गुरुमूर्ती अंतरी भोगी आता अवधारी बाह्य सेवा तरी जीवी ऐसा आवाके म्हणे दास्य करी ननेके जैसे गुरु कौतुके माग म्हणती तैसे आसाचा उपासी गोसावी सुप्रसन्न होती तेथ मी विनंती ऐसी करीना म्हणेन तुमचा देवा परिवारी जो आगवा ते तुले होवावा मीची ऐकू आणि उपकरती आपुली उपकरणे आणि चेतली आधी जेतली माझी रूपे तेथली होवावी ती ऐसा मागे न वरू तेथ हाव म्हणतील गुरु मग तो परिवारू मीचे होईना उपकरण जात सकैक तेही मीचे होईना का तेव्हा उपासतीचे कौतिक देखी जेला गुरु बहुतांची माये परी एकलोकी होऊन ठाय तैसे करुणी आणवाये कृपे तेसे त्या अनुरागा वेधू लावी एक पत्नीव्रताची घेववी क्षेत्र संन्यासो करवी लोभा करवी चतुर्दिक्षु वारा न लाहे निघो बाहेरा तैसाई गुरुकृपा पांजेरा निचे होईना आपल्या गुणांची लेणी करीन गुरुसेवे स्वामिनी हे असं होईने गवसनी मीचे भक्ती गुरुस्नेहाची हे वृष्टी मी पृथ्वी होऊन तळवटी ऐसिया मनोरथांची या सृष्टी अनंतारची म्हणे गुरुचे भुवन आपण मी होईन आणि दास होऊन करीन दास्य तेथिसे निर्गमागमी दातारे जे ओलंडचे ते बरे ते मी होईन आणि द्वारे द्वारपाल पाठवा मी होईन तो येई ती या मीची लेवविन छत्र मी आणि करीन बारीपण मी तळ उपरू जाणविता शंभर धरून हात देता स्वामी पुढा खोलता होईन मीची होईन सागळा खरुसीन गुळळा सांडिती तो नेपाळा पडिघा मीची हडप मी ओळगीन मीची उगाळून देईन ओळीग मी करीन आंघोळीचे होईनी गुरुचे आसन अलंकार परिधान चंदनादी होईन उपचारते मीची होईनी सुवारू गोगरीनो फारू आपण पेनिसी गुरु ओवाळीन जे वेळी देव आरोग्यतील तेव्हा पाती गुरु मीची बांधे मीचे होईना पडती देईन विडा ताट मी काढीन सेज मी झाडीन चरण संवाहन करीन मीची सिंहासन होईना आपण वरी श्री गुरु करीती आरोहण होईल पुरेपण ओळगीचे श्री गुरुचे मन जया देईल अवधान ते मी पुढा होईन चमत्कारू तया श्रवणाच्या अंगाने होईन शब्दाची औक्षणी परिसू होईन घसणी अंगाची या श्री गुरुचे डोळे अवलोकनेच न्याय पाहती ती सकळी होईन रूपे ती रसने जो जो रुचेल तो रसुम्या होई गेला गंध रूपकी जेल घ्राण सेवा एवं बाह्य मनोगत गुरुसेवा समस्त वेटाळीन वस्तू जातो होऊन या जव देह हे असेल तव ऐसी ओळगी किजेला मग देहाती नवल बुद्धी आहे ही शरीराची माती मिळवणे ती एक क्षिती तेथे जेथ श्रीचरण उभे ठाती आराध्याचे माझ्या स्वामी कौतिके स्पर्शती जिये उदके तेथे लयानी ननिके आती आप श्री गुरु ओवाळी जिती ही का भुवने जे उजळती
त्या दीपांची यादी ती ठेवीन तेजे, सौर्यहन विंजना तेथ लयो करीन प्राणा, मग अंगासा बोळगना होईन मी, जे जे अवकाशी गुरु असती परिवारसे, आकाश लय आकाशी नेईन ती, परी जी तू मिलान संडी निमेषु लोकांना धाडी, ऐसे गणाविया कोडी कल्पांशिया, हे तुलेवरी दिवसा जयाची माणसा, आणि करून याई तैसा अपारुची, रात्री दिवो नाही थोडे भवन म्हणी याचेनी दाटपणे साजा होवा, तो व्यापार होईने नावे गगना होई थोरावे, एकले करी लाघवे एके गावे, हृदय वृत्ती पुढा अंगची घे जवडा, काज करी होडा मानसेशी, एखादी आळामाळा श्री गुरुची आख्या, लोन करी सकाळ जीविताचे, जो गुरुदास कृषो, जो गुरु प्रेम सपोषो, गुरु आज्ञे निज वासो आपण चिजो, जो गुरु कोय सुकुलीन, जो गुरु बंधू सौजन्य सृजुनो, जो गुरु सेव्या व्यसने सव्यसनो निरंतर, गुरु संप्राय धर्म ते जयाचे वर्णाष्टम, गुरु परिचर्या नित्यकर्म जयाचे गा, गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरु माये गुरुपिता, जो गुरु पूजे परवता मार्गुनेने, श्री गुरुचे द्वार ते जयाचे सर्वस्व सार, गुरुसेवका सहोदर प्रेमे भजे, जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरुवाक्या वाचुनी शास्त्र हाती न शिवे, शिवतले गुरुचरणी भलते जे पाणी, त्या तीर्थयात्रे आणि तीर्थेरी त्रैलोकीचे, श्री गुरुचे उशिटे लाहे जे अवचटे, तेही तेने लाभी विटे समाधीचे, कैवल्य सुखासाठी परमानुगे किरीटी, उधळती पायापाठी चालत असो, हे असो सांगो का किती नाही पार गुरुभक्ती, परिगा उत्क्रांतमती कारणही, ज्या ये भक्तीची चाड, ज्या ये विषयीचे कोड, जो ये सेने वाचुने गोड न म्हणी काही, तो तत्वज्ञाचा ठाव ज्ञानात येण्याची आवड, हे असो तो देव ज्ञान बघतो, हे जाण पासाचो करे तेथ ज्ञान उघडून द्वारे, नांदत असे जगापुरे या रीती, जिये गुरु सेवविती माझा जीवा अभिलागे, म्हणून सोय चुकी केली बोली, एरवी असती हाती फळा भजनावधानी आंधळा, परिचर्ये लागी पांगुळा पासून मंद, गुरुवर्णी विमुखा आळशी पोशीचे फुका, परिमणी आथिनिका सानू रागो, तेनेची पैकारणे हे स्थळ पौखणे, पडले मज म्हणे ज्ञानदेव, परी तू बोलू उपसाहावा आणि ओळगे अवसरू द्यावा, आता म्हणेन जी बरवा ग्रंथाळ तुझी, परिसा श्रीकृष्ण जो गोतबार सहिष्णू, तो बोलत असे विष्णू पाळतो एके, म्हणे सुचित्व गायीसे ज्या पाशी दिसे, अंग मन जैसे कापुराचे, का रत्नाचे दळवाळे तैसे सबाये सोकडे, आत बाहेरी एक पाडे सूर्य जैसा, बाहेरी कर्मक्षाळाला भीतरी ज्ञाने उजाळला, ही दोही परी आला पाखळा एका, वृत्तिका आणि जळे बाह्य येणे मिळे, निर्मळ होय बोलीत वेदाचे भलते बुद्धी बळे रजे आरिसा उजळी, सौंदनी भेडी थिगळी वस्त्रांची, किंबहुना या परी बाह्य सोगा उदारी, आणि ज्ञानदीपवंतरी म्हणून शुद्ध, एरवी तरी पांडुसुता आत्मत शुद्ध नसता, बाहेरी कर्म तो तत्वता विटंबोगा, मृत्यू जैसा शृंगारीला गाढव तीर्थी न्हाणीला, कडू दुधिया माखेला गोळी जैसा, ओस गृही तोरण बांधिले का उपवासी अन्न लिखिले, कुंकू सेंदूर केले कांदे येणे, कळसठी मासे गोकळ जळो वरिले झाला, काय करू चेत्री व फळ आतु शेण, तैसे कर्मवरी चिलेकडा नसरे थोर मूल खुडा, नव मदिरेचा गडा पवित्र गंगे, म्हणून अंतरी ज्ञान व्हावे मग बाह्य लाभलेल स्वभावे, परी ज्ञान कर्म संभवे ऐसे के जोडे, या लागे बाह्य विभागू कर्मे दुधला सांगू, आणि ज्ञान फेडीला वंगू अंतरीचा, ते अंतर्बाह्य गेले निर्मळत्व एक झाले, किंबहुना उरले सुचित्वची, म्हणून सद्भाव जीवगत बाहेरी दिसती भाकर, जे स्फटिका गृही जडवलं तर दीप जैसे, विकल्प जेणे उपजे नाथली विकृती निपजे, अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेती, ते ऐके देखे अथवा भेटे परिमणी काहीचे नमले, मेघरंगीना काटे व्यम जैसे, एरवी इंद्रियाचे निमिळे विषयांतरी लवळे, परिविकाराचे निविटाळे लिंपेची ना, भेटली या वाटेवरी चोखे आणि महारी, तेथ नातळीत या प्रिय राहोट जाणे, का पती पुत्रा ते आनंगी एकाच ती तरुणांगी, तेथ पुत्रभावाच्या अंगीने लगेचे काम, तेसे हृदय चोख संकल्प विकल्पी सनोळका, कृताकृत्य विषय पुढे जाणे, पाणी हिरा न भजे आधनी हरवणे न शिजे, तेसे विकल्प जाते न लिपिजे मनोवृत्ती, त्या नाव सुचित्व पण पार्थागा संपूर्ण,
हे देखसी तेथे जाणत ज्ञान आहे आणि तीर्थदासाचे घरली गाली जयाचे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य का देह तरी वरिली कडिली आपुली पर्या हिंडी परी वैसकाना मोडे मानसीची वत्सावरून धेनुचे स्नेह राणाचं वत्स नवती भोग सतीचे प्रेम भोग हा लोभी दूर जाई परी जीव ठेवाची ठाय तैसा देहो चाळीता नव्हे छळू चित्ता जाते अभ्रासवे जैसे आकाश न धावे रमण चक्री न भावे ध्रुव जैसा पाथिकाची या येरजारा सर्वे पंथू न बसे धनुजा का नाही जेवी तरोवर आहे न जाणे तैसा छळ नवळ मस्तकी असून ये पास भौतिकी भूतोर मी एकी छळी जेना वावटळेचे निबळे पृथ्वी जैसे न ढळे तैसे उपद्रव माळे न लोटे जो दैन्य दुखी न तपे कळी शोकी न कंबे देह मृत्यू न वासिपे पातलेने आलती आशा पडीवरे वय व्याधी गजरे ओजू असता पाठी मोरे नवे चित्र निंदा निस्तेचे दंडे कामोलोभा वरपडे परी रोम नवे वाकुंडी मानसाची आकाश हे ओसरो पृथ्वीवरी विरो परी मोहरो हृदय वृत्ती हाती हाला फुली पासवना जेवी न घाली तैसा नवरे दुर्वाक्य शैली शैलीला सांगता शिरार नावाच्या कल्लोळी कंपूनही मंदारा छळी का आकाश न जळे जाळे वनवियाच्या तैशा आला गेल्यावर मी नवे गजबज बनवधर्मी किंबहुना दे वृक्ष मी कल्पांतिही पैस्तर्यैशी भाष बोली जे सविशेष ते हे न दशा देखनीया हे स्थैर्य निजळे जेथ अंगी जीवे जोडे ते ज्ञानाचे ओळे निदान साचे आपल्या 500 उभ्या वाचून झाल्या आहेत म्हणजे आज आपण 100 उभ्या वाचल्या आहेत त्यांचा आता मराठी अर्थ बघूया. ज्याप्रमाणे पूर्ण भरलेल्या समुद्रात लाटापासून लाटामागून लाटा उत्पन्न होतात त्याप्रमाणे अशा प्रेमाच्या बळाने ध्यानाला प्रसवते. फार काय सांगावे याप्रमाणे तो श्री गुरुमूर्ती आपल्या अंतःकरणात फार काय सांगावे याप्रमाणे तो श्री गुरुमूर्ती आपल्या अंतःकरणात बघतो. आता त्याची बाहेरील शारीरिक सेवा ऐक तर त्याच्या मनात असा विचार असतो की मी गुरुचे असे चांगले दास्य करीन की जेणेकरून गुरु मला प्रेमाने माग म्हणून म्हणतील. तर तशा खऱ्या उपासनेने प्रभू सुप्रसन्न होतील. त्यावेळी मी अशी विनंती करेन, मी असे म्हणेन की देवा, हा जो तुमचा सर्व परिवार आहे इतक्या रूपाने मी एकट्यानेच बनावे आणि आपल्या उपयोगी पडणारी जेवढी उपकरणे, पूजेची भांडी वगैरे वस्तू आहेत महाराज तेवढे मी व्हावे असा मी श्री गुरुला वर मागेन. तेव्हा गुरु हो म्हणतील. मग त्यांचा सर्व परिवार मीच होईल. गुरुच्या उपयोगी पडणाऱ्या जेवढ्या वस्तू मात्र आहेत त्यापैकी प्रत्येक जेव्हा मी होईल तेव्हा उपासनेचे कौतुक दृष्टीस पडेल. श्री गुरु हे अनेकांची आई आहेत, परंतु ते माझी एकट्याचीच आई होऊन राहतील असे करून म्हणजे अनन्य भावाने त्यांची सेवा करून त्यांच्या कृपेकडून शपथ होईल. श्री गुरूंच्या त्या प्रेमाला माझा छंद लावीन व त्या प्रेमाकडून एक पत्नी व्रतच घेवीन आणि त्यांच्या लोभाकडून क्षेत्र संन्यास करवीन. म्हणजे त्यांचा लोभ मला सोडून दुसरीकडे कुठे जाणार नाही असे करीन. वारा किती जरी धावला तरी तो 4 दिवसांच्या बाहेर निघू शकत नाही. त्याप्रमाणे मीच गुरु कृपेला पिंजरा होईल. गुरुसेवा जी माझी मालकीन तिला मी आपल्या गुरुंचे अलंकार करेन. हे असो, गुरुभक्तीला मीच गवसणी होईल. गुरूंच्या स्नेहाच्या दृष्टीला मीच खाली पृथ्वी होईल. याप्रमाणे तो मनोरथांच्या आनंदसृष्टी तयार करतो. तो म्हणतो, गुरूंचे राहते घर मी स्वतः होईल व त्यांच्या घराचा चाकर होऊन तेथील चाकरी मीच करेन. श्री गुरु बाहेर जाते वेळ व घरात येते वेळ जे उंबरे ओलांडतात ते उंबरे मी होईल आणि घराची दारे व दारावरील राखण करणारे गडी मीच होईल. श्री गुरूंच्या खडावा मीच होईन व त्या खडावा त्यांच्या पायात मीच घालीन व त्यांचे छत्र मी होईन व छत्र धरण्याचे काम मीच करेन. श्री गुरूंना खड्डा उंचवटा जाणवणारा चौकदार मीच होईल. त्याच्यावर चौरी धरणारा मीच होईन आणि त्यांना हात देणारा मीच होईल आणि श्री गुरूंपुढे चालणारा वाटाड्या मीच होईन. श्री गुरूंची जारी धरणारा शागिर्द मीच होईन व त्यांना चूळ भरण्याकरता पाणी मीच घालीन. ती चूळ ते ज्या तस्तात टाकतील ते तस्त मीच होईन. श्री गुरूंना विडा देण्याची सेवा मीच करीन. त्यांनी पान खाऊन थुकलेला तुका मीच होईन आणि त्यांना स्नान घालण्याची खटपट मीच करीन. गुरुचे आसन मी होईन. त्यांच्या अंगावर घालण्याचे अलंकार व नेसाळ्याचे वस्त्र आणि चंदनाचे उपचार मीच होईल.
श्री गुरूंचा स्वयंपाक करणारा आचारी मीच होईन व त्याच फराळाचे वाढीन व मी आपलेपणाने श्री गुरु सोवळीन. श्री गुरु जेव्हा भोजन करते तेव्हा त्यांच्या पंक्तीला बसणारा मीच होईन व भोजन झाल्यानंतर त्यांच्या पुढे मीच होईन आणि विडा देईन. श्री गुरूंचे भोजन केलेले पान मीच काढीन व त्यांच्या बिछाना मीच झाडीन व त्यांचे पाय मीच चोपीन. मी स्वतः सिंहासन होईन, त्यावर गुरु बसतील व मी त्यांची पूर्ण सेवा करीन. श्री गुरूंचे मन जिकडे लक्ष देईल ती वस्तू मीच होईन. मी असा चमत्कार करेन. श्री गुरूंच्या श्रवणरूप अंगणात असंख्य शब्द मी होईन. त्यांच्या अंग झालेली ज्याला घासेल तो स्पर्श विषय मीच होईन. श्री गुरूंचे डोळे कृपाळ दृष्टीने ज्या ज्या वस्तूला पाहतील त्या त्या सर्व मीच होईल. त्यांच्या जिभेला जो जो रस आवडेल तो तो रस मी होईन आणि मी गंधर्व होऊन त्यांच्या घराण्याची सेवा करेन. याप्रमाणे सर्व वस्तू मात्र मी होईन. श्री गुरूंची सर्व बाह्य सेवा मी व्यापेन असे त्यांचे मनोगत असते. हा देह जेथपर्यंत उभा आहे तेथपर्यंत माझ्याकडून याप्रमाणे सेवा घडेल व देह पडल्यानंतरही सेवा करण्याची आश्चर्यकारक आवड बुद्धीमध्ये धरेल ती अशी. जेथे पूजनीय श्री गुरूचे चरण उभे राहतील त्या जागी मी या माझ्या शरीराची माती मिळवेन. माझे स्वामीच्या पाण्याला सहज स्पर्श करतील त्या पाण्यात मी माझ्या शरीरातील पाणी चांगले लयाला नेईन. ज्या दिव्यांनी श्री गुरु सोवळतात अथवा जे दिवे श्री गुरूंच्या मंदिरात लावतात त्या दिव्यांच्या तेजात मी आपल्या शरीरातील तेज मिळेल. श्री गुरूंची चवरी व पंखा जो असेल त्या चवरीत व पंख्यात मी माझ्या प्राणाचा लय करीन व मग त्यांच्या शरीराची सेवा करणारा वारा मी होईन. ज्या ज्या पोकळीत गुरु आपल्या परिवारासह असतील त्या पोकळीत मी आपल्या शरीरातील आकाश लयाला नेईन. परंतु जिवंत असताना अथवा मेल्यावर श्री गुरूची सेवा सोडणार नाही आणि एक निमिषभर सुद्धा गुरूची सेवा लोकांवर सोपवणार नाही. अशी ही सेवा कोट्यावधी कल्पांचा काल मोजला तरी चालू राहील. येथपर्यंत ज्याच्या मनाला गुरुसेवेविषयी उत्कट इच्छा असते आणि त्याचप्रमाणे सेवा करूनही गुरुसेवेविषयी त्याची उत्कट इच्छा शिल्लकच राहिलेली असते असे गुरुसेवेपुढे तो रात्रंदिवस जाणत नाही, थोडेफार म्हणत नाही आणि सेवेची वाटी असली म्हणजे तो प्रसन्न असतो. गुरुसेवा करायची म्हटले म्हणजे तो आकाशाहून मोठा होतो व तो एकदा गुरूंची सर्व सेवा एकाच काळी करतो. त्याच्या अंतःकरणाच्या वृत्तीपुढे शरीरच धाव घेते. त्याची प्रत्यक्ष वृत्ती मनाशी सेवेच्या कामात चढाओढीची प्रतिज्ञा होते. श्री गुरूंच्या एखाद्या जराशा लिहिलेला तो आपल्या सर्व जीवितांचे लोण करतो, म्हणजे आपले सर्व जीवित त्याच्या थोड्याशा खेळावरून वळवून टाकतो. जो गुरुसेवेच्या योगाने कृत झालेला असतो, जो गुरुप्रेमाने पुष्ट झालेला असतो व जो आपण स्वतः गुरूंच्या आज्ञेचे स्वतः राहण्याचे ठिकाण असतो, जो गुरूंच्या कुळामुळे चांगला कुलीन असतो, जो आपल्या गुरुबंधूवरील स्नेहाच्या योगाने भला मनुष्य ठरलेला असतो व जो नेहमी गुरुसेवेच्या छंदामुळे नादी असतो. गुरु संप्रदायाचे जे आचार असतात ती ज्यांची वर्णाश्रम विहित कर्मे असतात. अरे गुरुसेवा हे ज्यांचे नित्य कर्म असते. गुरु हे क्षेत्र, गुरु हीच देवता, गुरु हीच माता, गुरु हीच पिता. जो गुरु पलीकडे दुसरा मार्ग जाणत नाही. श्री गुरूंचे दार हेच ज्याचे सर्वस्व सार आहे असे तो गुरुसेवकांना सख्या भावाच्या प्रेमाने भरतो. ज्यांची मुख गुरुनामाचा मंत्र धारण करते व गुरुवाक्यावाचून दुसऱ्या शस्त्राला हात लावत नाही. ज्या कोणत्याही पाण्याला श्री गुरुचरणांना स्पर्श झाला आहे त्या पाण्यात तीर्थ असे समजून त्रैलोक्यातील तीर्थ त्या पाण्यात आली आहेत असे तो समजतो. त्याला जेव्हा श्री गुरूंचे उत्कृष्ट अकस्मात प्राप्त होते तेव्हा त्या लाभापुढे तो समाधीत भेटतो. अर्जुना, श्री गुरु चालत असताना त्याच्या पायामध्ये जी धूळ ओढते त्यातील रजकण तो गुरुभक्त मोक्ष सुखाचे योग्यतेने समजतो. हे राहू दे, मी गुरुभक्ती संबंधाने किती सांगू. गुरु वेळेत प्रेमाला अंध नाही, परंतु माझ्या बुद्धीत अफाट स्फूर्ती झाली हेच या विस्ताराचे कारण आहे. ज्याला या भक्तांची इच्छा आहे, ज्याला याविषयीचे कौतुक आहे व जो या सेवेतील काही चांगले मानत नाही तो पुरुष तत्वाचे ठिकाण आहे. ज्ञानाला त्याच्याच योगाने इभ्रत असते हे वर्णन पुरे. अशी गुरुची सेवा करणारा जो आहे तो देव आहे व ज्ञान हा त्याचा भक्त आहे. ह्या रीतीने खरोखर तेथे त्या गुरुभक्ताच्या ठिकाणी जगाला पुढील इतके ज्ञान उघड्या दाराने नांदते हे तू खरोखर समज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या गुरुसेवेविषयी माझ्या अंतःकरणात उत्कट इच्छा आहे म्हणून मर्यादा सोडून मी गुरुभक्तीचे व्याख्यान केले. नाहीतर मी गुरुसेवेविषयी हात असून छोटा आहे, डोळे असून मी भजनाकडे लक्ष देण्याच्या कामी आंधळा आहे व सेवा करण्याविषयी पाय असून पांगळ्यापेक्षा मंद आहे, वाचा असून गुरुवर्णनाविषयी मुखावर ज्या फुकट पोसावे लागते असा मी आळशी आहे. परंतु माझ्या मनामध्ये गुरुभक्तीविषयी चांगले प्रेम आहे. त्याच कारणामुळे
असल्यामुळे मला या आचार्योपास्तिक पदाचे व्याख्यान इतके विस्तृत करणे भाग पडले असे नामदेव म्हणतात. तरी ते माझे लांबलचक व्याख्यान सहन करावे आणि मला सेवा करण्याला सवय द्यावी. आता पुढे ग्रंथाचा अर्थ चांगल्या रीतीने सांगेन. ऐका. भूतांचे ओझे सहन करणारा विष्णू जो श्रीकृष्ण तो बोलत आहे व अर्जुन ऐकत आहे. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे कापूर हा आत बाहेर दोन्ही बाजूने स्वच्छ असतो, त्याचप्रमाणे ज्याचे शरीर आणि अंतःकरण ही शुद्ध असतात. अर्जुना, तशा प्रकारच्या शुचित्व ज्याच्या ठिकाणी असते, जसे रत्नाचे स्वरूप आत बाहेर चोख असते, अथवा सूर्य जसा आत बाहेर एकसारखा प्रकाशमय असतो, तसा बाहेरचा भाग कर्माने धुवून काढला व आतलाही ज्ञानाने स्वच्छ केला. अशा रीतीने जो या दोन्ही प्रकाराने शुद्धत्वाला प्राप्त झाला आहे, वेदांच्या आज्ञेप्रमाणे माती आणि पाणी यांच्या योगाने बाह्य जे शरीर ते निर्माण होते. बुद्धीच्या बळाने वाटेल तेथे आरसा धुळीने मातीने हवा तसा स्वच्छ करता येतो व परीडाच्या पट्टीच्या पात्रातील पाणी वस्त्राचे डाग नाहीसे करते. फार काही सांगावे ऐक. याप्रमाणे त्याचे शरीर शुद्ध असते व मला ज्ञानरूपी दिवा असतो, म्हणून अंतर्शुद्ध असते असे समज. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर आत्मन शुद्ध नसताना बाहेर केवळ शरीराने कर्म करणे ही विटंबना होय. प्रेतात जसे अलंकार घालून सजविले किंवा गाढवाला जसे प्रेतात स्नान घातले, अथवा कडू असलेला दुधा भोपळा जसा गुळाने चोपडला, ओसाड घराला जसे तोरण बांधल्या, किंवा उपाशी मनुष्याच्या अंगाला बाहेरून अन्न चोपडले, अथवा विधवा स्त्रीने कुंकू व शेंदूर लावला, अथवा पोकळ बाहेरून सोन्याचा मुलामत केलेला कळस जे असतात त्याच्यावरील नुसत्या देखाऊ चकाकीला आग लागू, शेणाच्या फळांची चित्रे करून त्यांना बाहेरून रंग देऊन जरी ती हुबेहूब फळासारखी दिसणारी असली तरी त्यांना घेऊन काय करायचे, कारण त्यांच्या आत शेण आहे. आत शुद्ध नसून केवळ बाह्यकारी कर्म करणे हे त्याप्रमाणे आहे. वाईट पदार्थाला मोठी किंमत लावली तर ती खपत नाही. जशी दारूने भरलेली घागर गंगोत्तात बुचकळली तरी त्या योगाने ती घागर पवित्र होत नाही. म्हणून मनामध्ये ज्ञान असावे, मग बाह्य शुद्धी सहजच उत्पन्न होईल. परंतु ज्ञान आत शुद्ध नसून केवळ बाह्यकारी कर्म करणे हे त्याप्रमाणे आहे. वाईट पदार्थाला मोठी किंमत लावली तरी तो खपत नाही. अशी दारूने भरलेली घागर गंगोत्तात बुचकळली तरी त्या योगाने ती घागर पवित्र होत नाही. म्हणून मनामध्ये ज्ञान असावे, मग बाह्य शुद्धी सहजच प्राप्त होईल. पण ज्ञान व कर्म ही दोन्हींनी उत्पन्न होणारी ही अशी पवित्रता कुठे मिळेल? याकरिता अर्जुना बाहेरील भाग कर्माने चांगला शुद्ध केलेला आहे आणि ज्ञानाने आतील मळ काढून टाकला आहे. त्या स्थितीला आतील व बाहेरील शुचित्व हा भेद गेला व दोन्ही शुचित्वे एक झाली. फार काय सांगावे, केवळ एक शुचित्व मात्र राहिले. म्हणून स्फटिकाच्या तावदनात ठेवलेले दिवे मंद मंद हालताना जसे बाहेरून दिसतात, अशा अंतःकरणातले चांगल्या मनोवृत्ती बाहेर इंद्रियांद्वारे प्रकट झालेल्या दिसतात. ज्या ज्या योगाने संशय उत्पन्न होतो त्या योगाने वाईट मनोविकार उत्पन्न होतात व ज्या योगाने कुकर्माचे बीज अंकुर घेतात, ज्या योगाने निषिद्ध कर्माकडे प्रवृत्त होते, अशा ज्या गोष्टी त्या ऐकल्या पाहिल्या किंवा भेटल्या तरी त्या योगाने ज्याप्रमाणे मेघांचे रंगाचे डाग आकाशावर पडत नाही, त्याप्रमाणे मनामध्ये काही विकार उत्पन्न होत नाही. एरवी इंद्रियांच्या संगतीने विचाराचा संबंध त्याला जरी घडला तरी तो विचाराने मुक्त होत नाही. वाटेवरून ब्राह्मणाची स्त्री अथवा महाराजची स्त्रिया दोघी गेल्या असता ती वाट एकीच्या स्पर्शाने पवित्र होत नाही, अथवा दुसरीच्या संगतीने ती अपवित्रच होत नाही, तरी ती वाट दोन्हीपासून अलिप्त असते. त्याप्रमाणे अलिप्तपणाच्या व्यवहारात वागण्याचं त्यास ठाऊक असतं. एकच तरुण स्त्री पतीला व पुत्राला आलिंगन देते, परंतु पुत्राला आलिंगन देते व तिच्या मनात जे पुत्राविषयी प्रेम असते त्या प्रेमात कामाचा स्पर्श नसतो. त्याप्रमाणे त्याचे हृदय शुद्ध असते. संकल्प विकल्प त्या दोघांची त्या अंतःकरणात ओळख असते. विशेषतः कृत्य आणि अकृत्य काय आहे हे ते अंतःकरण पक्के जाणते. जसा विरा पाणी एकच तरुण स्त्रीला पती व पुत्राला आलिंगन देते, परंतु पुत्राला आलिंगन देते व तिच्या मनात जे पुत्राविषयी प्रेम असते त्या प्रेमात कामाचा स्पर्श नसतो.
त्याप्रमाणे त्याचे हृदय शुद्ध असते. संकल्प विकल्प या दोघांची ते अंतःकरणात ओळख असते. विशेषतः कृत्य आणि अकृत्य काय आहे हे ते अंतःकरण पक्के जाणते. असे हिरा पाण्याने भिजत नाही, आजनात खडा शिजत नाही, त्याप्रमाणे कोणत्याही मनोविकाराने त्या वृत्ती लिप्त होत नाही. अर्जुना, याच पुढे सुचित्व म्हणतात. ही वर सांगितलेली सुचित्वाची लक्षणे तू जेथे पाहतो तेथे ज्ञान आहे असे समज. आणि ज्या पुरुषाच्या घरात स्थिरतेने खरोखर प्रवेश केला तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य आहे. त्या पुरुषाचा देह तर वरच्या दृष्टीने पाहिले असता आपल्या स्वभावानुसार हिंडत असतो, परंतु मनातील विचारांची स्थिरता बिघडत नाही. गाय जरी रानात गेली तरी तिचे दासावरील प्रेम रानात जात नाही. सती जाणाऱ्या स्त्रीचे भोग म्हणजे वस्त्रालंकारादी उपचार ते प्रेमाचे भाग नसतात, कारण तिचे लक्ष पतीकडे लागलेले असते, ते भोगाकडे येत नाही. अथवा लोभी पुरुष दूर जातो परंतु त्याचा जीव केव्यापाशी राहतो. त्याप्रमाणे त्या स्थिर चित्त पुरुषाचा देह जरी फिरत असला तरी त्याच्या चित्ताला चंचलता नसते. इकडून तिकडून फिरणाऱ्या मेघांबरोबर जसे आकाश धावत नाही अथवा गती असलेल्या ग्रहांच्या चक्राबरोबर जसं ध्रुवाचा तारा फिरत नाही. अर्जुना, वाट सुरूच्या येण्या जाण्याबरोबर जसं रस्ता चालत नाही अथवा ज्याप्रमाणे वृक्षात जाणे येणे नाही, ज्याप्रमाणे चलनवलन करणारे या पंचमहाभूतात्मक देहात तो स्थिर चित्त पुरुष असूनही प्राणीमात्राच्या ठिकाणी असणाऱ्या दुधादी 6 ऊर्मीपैकी एकीनेही त्याच्या चित्ताची गडबड होत नाही. मावटळीच्या बळाने पृथ्वी जशी हालत नाही त्याप्रमाणे उपद्रवाच्या लोड्यांनी तो व्हावला जात नाही. दारिद्र्यापासून होणाऱ्या त्रासामुळे दुःखी होत नाही आणि भय व शोक यांनी कापत नाही. शरीराला मृत्यू आला असता भयाने त्याची गाळण उडत नाही. कोणती एखादी मानसिक पीडा आणि आशा यांच्या भराने व म्हातारपण आणि रोग यांच्या गडबडीने त्याचे चित्त जे नीट आत्मसन्मुख झालेले असते ते पुन्हा बहिर्मुख होत नाही. निंदा व अपमान यांचे तडाखे बसले अथवा काम व लोभे जर त्याच्या अंगावर येऊन आढळले तरी त्याच्या मनाचा एक बाल वाकडा होत नाही. आकाश नाहीसे होवो शिवाय पृथ्वी विरघळून जावो परंतु त्याच्या मनोवृत्तीला आत्म्यात सोडून परत फिरण्याचे माहीत नसते. हातीला फुलांनी मारले असता तो ज्याप्रमाणे माघारी फिरत नाही त्याप्रमाणे त्याच्या वर शरक्या अपशब्दांचा मारा केला असता तो निस्तेज होत नाही. क्षीर समुद्राच्या लाटांनी जसा मंदार पर्वत कापत नाही अथवा आकाश जसे वल्म्याच्या जाळाने जळत नाही त्याप्रमाणे शोक मोहादी उर्मीच्या लाटा आल्या गेल्या तरी त्याच्या चित्तात स्थिरतेमध्ये गडबड उडत नाही. फार काय सांगावे, कल्पांत समय जरी आला तरी तो धैर्यवान सहनशील असतो. हे डोळस अर्जुना, स्थैर्य या नावाने जिचे विशेष वर्णन केले जाते ती हीच अस्थिरता होय असे समज. हे न ढळणारे स्थैर्य ज्या पुरुषात शरीराच्या व मनाच्या ठिकाणी प्राप्त झाले आहे तो पुरुष ज्ञानाचा खरा उघड ठेवा आहे. एक आपले 500 ओव्यांचा मराठीत अर्थ वाचून झालाय. आता आपण झालेली माऊलीची सेवा माऊलीच्या समाजावर अर्पण करूया. आणि सेवेला स्वल्पविराम देऊया.